नमस्कार मित्रांनो, आजचा आपला तिसरा दिवस आणि शेवटचा दिवस या टूर मधला. उद्या तर आपण निघणार आहेत. आपण सगळे रेडी झालोय. अक्षय आज गाडी चालवतोय. हा दररोज. काल मीच चालवली अख्खी सगळी. तुला काल तिकडे कोण नेला? मॉर्निंगची राईड मी मारली का? त्याच्यानंतर दिवसभर अरे ते मी दिवसभराची मारून घेतले किलोमीटर. तू मारूनच घेतो रे स्वतःची. अरे उघडतो ना. पहिले आपण काजू घेऊया. काजू आज इम्पॉर्टंट आहे, घरी न्यायचे. बाकी सगळं नंतर. हालत खराब होते यार, एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं. चला, आपलं काजू पण घेऊन झालाय आणि जे फेमस काचेचे बॉटल असतात गोव्यामध्ये ते पण घेऊन झालेत. रोहितने 4 घेतले. अच्छा, मी घेतले. कुठे गेली लीला? तुम्ही लास्टचा व्लॉग बघितला असेल तर बघितला असेल कोण काचेच्या बॉटल आपटत. आता आपण चाललोय बेतुल बीच. बेतुल बीच फेमस आहे यासाठी कारण की तिकडून एका साईडने नदी आहे आणि बीच आहे, तर ते मस्त होतं लँडस्केप. बिचारा सगळं काम लिहिलेलंच करायला लागतंय. आम्ही दोघं माशासारखं बसलो. काम जास्त आहे, दारूचं काम. नदी तर लागलं आपल्याला समोर, पण बीच कुठे आहे? बीच किती अजून लिहिला? 750 मीटर. नदी मग मोठी आहे ना एकदम. ही एंट्री आहे इकडून, पण इकडून गाडी नाही जात आहे. गाडी आयदर इकडे तुम्ही लावू शकता, आपण तिकडे सावलीत लावतोय कारण की खूप ऊन आहे, तापेल गाडी. तिकडे लिहिलंय बीच. हा बीच, भारी गेट बनवलाय. डेंजर एंट्रन्स आहे ना इथून, तर जंगलात बिंगलात नाही यायला लागतंय. बीच आवाज ते येतोय. बाहेर बसू तर करपू आपण, आणि बाहेर ठेवत पण नाही ते दुपारी मला वाटतं. एनिवे मस्त जागा होती, मस्ट विजिट. साऊथ गोवामध्ये तुम्ही येत असतील तर बेतुल बीच लक्षात ठेवा. आता आपण चाललोय अगोंडा बीच. तिकडे आपण जेवूया. इकडून जवळजवळ 40-45 मिनिट्स असेल. एवढी काय बुक पण नाही. 53 मिनिट्स. ठीक आहे, सगळे नाश्ता आपला जोरात होता. हीच ती नदी. नदीचं नाव मी इकडे टाकतो, मलाच नाही माहिती आहे. खाडी आहे ही, साई रिव्हर. साई रिव्हर. ओके, लीलानी सांगितलं. लीला थँक्यू. 1 लाईक लीलासाठी. हो, गर्मी को भगाने का तरीका. उसाचा रस, पाणी, उसाचा रस हे सगळं प्यायलाच लागतं इकडे. असं झालंय, ब्लॉग मध्ये शिवाय नाही आल्यात. आता एक काम कर, काय पण कर, पण लीलाच्या साईडने ठोक. जे लीलाच्या साईडने ठोकला, लीला कसा लोखंडाच आहे ना, इथपर्यंत येणार नाही काय. हाँ, कंसेंट फॉर्म तुझ्या नावावर आहे. ये हम लोग इसके साथ भरत पाटीलची आहे. भरत पाटीलची. आपण आलो एका लोकल रेस्टॉरंट मध्ये. काय नाव? रुचिक. जियास रुचिक रेस्टॉरंट. जियास रुचिक रेस्टॉरंट. आपण मागवलंय चोनक थाली.
आणि चिकन ड्राय फ्राय. यांचा एक गोवन मसाला असतो ड्राय फ्रायमध्ये. काय काय दिलं? चोनक, फिश करी. हे काय रे? भाजी आहे कसली तरी. हे काय तांबडा पांढरा? काय माहिती. हा ना, केवढी पातळ. तीनच शिंपले, 1 2 3 4. लिलाला बघूनच दिलं वाटतं. पण हे सोलकडी आहे, ही भाजी आहे काहीतरी. हे जवळ आहे आणि हे शिंपलं आहे. आपण आलोय अगोंडा बीच. तिथे पार्किंग शोधायचं थोडं डिफिकल्ट आहे अगोंडा बीचवर, कारण की सगळे शॅक्स वगैरे आहेत, बीच हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट आहेत. मस्त आहे रे बीच. बीच चांगला आहे तेव्हा. आंघोळ आपल्याला इकडे आहे. इकडे एकदा चेक करून येतो. डडली बॉयज चाललेत परत आंघोळ करायला. यार इकडे पाणी बघ ना, मस्त. रेडी. मोबाईल. हो झाली आपली आंघोळ. कपडे इकडेच बदलले, कारण की इकडे तुम्ही येत असतील अगोंडा बीचवर तर इकडे कसं आहे, जे रूम्स असतील ना त्यांचे रेस्टॉरंट आहे फ्रंटमध्ये, आणि त्यांनी फ्रंटमध्ये किंवा बॅकमध्ये शॉवर लावलेले आहेत. पण ते जर तुम्ही इकडे रूम घेतलेले असेल, असे आपल्यासारखे बाहेरून आलेले ना उन्हाळके लोकांना गाडीतच बदलायचे, उभे पण नाही. आता इकडून आपण निघतोय घरी जायला. मध्येच बर्गर खायची इच्छा झालेली. बर्गर फॅक्टरी आहे इकडे फेमस, बट ते आहे नॉर्थ गोव्याला, तिकडे आपण जाणार नाही. मी येताना आमचं डिझेल पण संपलं, पेट्रोल पण संपलं आमचं. तर पहिले ते टाकून घ्या. भेटेल ना रे? आहे ना इकडे? कुठे आहे? पालोले. चहा ब्रेकसाठी आपण थांबलोय. आय थिंक कणकोली आपण आलोय. कणकोलीम हे खाऊन घेऊया मग बोलूया. तर हे कॅरेट केक आहे, हे डेट्स केक आहेत, आपण ट्राय करतोय थोडे. हे आम्ही कॅरेट केक खातोय, सुपर सेक्सी आहे. तर आमचं गाडी पण दिलाय, लावारीच झालं. अरे ह्याला बोलो टी शर्ट घाले, कसं बरं वाटते का ते कशाला. हा आता आमची गाडी गेलाय, म्हणजे आमची आज संध्याकाळपर्यंतच होतो. आता आपण चाललो परत. गाईड आहे तुमचा परत बेनोली. टाईट वाटतो, थराड वाटतो. बेनोलिम बीच वर जाऊ. मी हे बोलतोय ते काय फिशवाला काय होतं, त्याच्या आतमध्ये पण मॅच चालू असेल, तिथे जाऊ. अच्छा मॅच बघायला जायचे आपण, मग घरी चला. आज भी आपण आहे युअर स्टोरी, कारण की आपल्याला बघायची मॅच. आजचा शेवटचा स्टे आहे आपला या मस्त विलामध्ये. ही साईड आपली आहे, राईट साईड. जेवण बिवण झालंय. चला, आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. लीलाच्या बॉडीसाठी पण एक लाईक करा. इच्छी भेंडी आजचा व्लॉग इकडे एंड करूया. लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा, बटन दावा, फोड दो. आहे रे तिकडेच ठेवलंय. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर व्लॉग एंड केलाय, पण एक गंमत करतोय लीला जोडीला.
लीलाला मी सांगितलं, लीला चावी आतमध्येच राहिलंय आणि सगळं सामान मी इकडे बाहेर काढलंय आणि लीला आता गेलाय तिकडे. आम्ही बसलेलो गेटच्या इकडे शोधायला, तर लीला गेलाय बिचारा. सॉरी लीला जर तू ब्लॉग बघत असशील तर आम्ही काय करतो, आम्ही तिकडे मगाशी बसलेलो ना तिकडे, अक्षयकडे आता चावी दिली, अक्षय तिकडे टाकेल आणि आम्ही असं करू. अरे भेटली चावी. कुठे गेला रे लीला? लीलानी वॉचमॅनला पण सांगितलं वाटतं, त्यांना भेटलेली. हां वॉचमॅनला कुठे बसलेलो आपण इकडे ना. एकदा बघ मी रिसेप्शन ओपन आहे का बघून. तिकडे पण बघ जरा चालत ॲक्टिंग चालू आहे रिसेप्शन वगैरे. हां एक जण बसलाय. अरे बोला चावी तर बघूया का सांगू त्याला. सांग त्याला मास्टर की असेल तर आतमध्येच असेल कदाचित, नाही तर मग तिथपर्यंत जाऊन बघायला लागेल जिथे आपण गॉगल मला दिलास काढून. गॉगल कुठे दिला मी तुला? तो व्हिडिओ कुठे धावत चालले माझी शूट चालत. अरे आपण शूट करत होतो तिकडे, माझ्या खिच्यातनं पडला असेल तर सोड, नाही तर रिसेप्शनवर टाक. विचार आलं एकटं चाललंय माशासारखं मध्ये. गाडी होती तेव्हा इकडे नव्हती, गाडी नव्हती, कायच नव्हतं इथे. ते एवढ्या लांब नव्हतं ना आपण तिथे बसलेलो. नाही तिथून येताना ह्याने इथे काहीतरी केलं ना. येस इकडे कशी आली? कोणीतरी उचलून साईडला ठेवली असेल. इकडे कुठेतरी मध्ये पडली असेल कोणीतरी उचलून साईडला ठेवली. असं थोडी आपण काय मस्ती करत होतो तिकडे? नाही आपण सरळ चालत गेलो. मला वाटते मोबाईल काढताना काहीतरी झालं असेल. गाडी लागल्यानंतर तिथे तरी साईडला टाकली. म्हणलं गाडी नव्हती इथे. अशी कोपऱ्याला एवढी मस्ती. तू टाकलाय काय, कोणी दिलं? काय रेकॉर्ड करू बोला. चावी भेटलं लगेच जोर झाला सगळ्यांना. 2 मिनिटापूर्वी फाटलेली सगळ्यांची. माझे कुठे फाट, मी बोला 500 रुपये देऊ त्याला, अजून काय.